अकोला शहरातील अग्रसेन चौक ते दुर्गा चौक मार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। खोदकामासाठी टाकण्यात आलेल्या खड्ड्यांमधील केबल काही महिलांकडून कापून नेल्याचा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। अकोला शहरातील अग्रसेन चौक ते दुर्गा चौक दरम्यान रस्ते बांधकामाचे काम सुरू असून रस्त्यांच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे। रविवारी सुट्टीमुळे काम बंद असताना काही महिलांनी याच संधीचा फायदा घेतल्याचा आरोप समोर आला आहे। अकोला न्यूज नेटवर्कच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमध्ये काही महिला खोदून ठेवलेल्या भागातून केबल कापून नेत असल्याचे दिसून येत आहे। या केबलची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे सांगितले जात असून त्यामुळे शासकीय यंत्रणा आणि कंत्राटदारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे हा प्रकार भरदिवसा आणि नागरिकांच्या उपस्थितीत घडत असतानाही कोणीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नसल्याचे दिसून आले। या घटनेमुळे बांधकाम साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संबंधित यंत्रणांनी याची दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी होत आहे।